friends and a very warm welcome to this session. आज या इंग्लिशच्या सेशन मध्ये मी मानसी तुम्हा सर्वांबरोबर जी स्टोरी आहे द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजे मुलगा ज्यानी बँक बुडवलं ही स्टोरी वाचणार आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट टू रीड द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. तर ही स्टोरी जेव्हा वाचू आपण तर तुम्हाला असं कळेल की एक छोटीशी गोष्ट जी की अफवा बनून कसं पूर्ण शहरमध्ये फैलून जाते आणि कसं एक चांगला अच्छा खासा जो बँक असतो चालणारा त्याला बर्बाद करते. ही एक लहानशी गोष्ट आहे आणि हर कोणी आपल्या आपल्या सगळ्यांना सांगत चालतं आणि कसं ते बँक पूर्ण बर्बाद होतं. चला वाचूया स्टोरी विदाउट वेस्टिंग टाइम. नाथू grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar Bank owned by Seth Govindram. नाथू जो होता ग्रम्बल्ड म्हणजे काय, शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. म्हणजे की आपण कोणत्या वस्तू करता आपला काय ॲटिट्यूड आहे, ठीक आहे ना, चांगला वाईट जे काही असतो तो. ग्रम्बल टू हिमसेल्फ असं स्वतःहून बडबड करत होता. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपलनगर बँक. पीपलनगर बँकचे जे शिड्या होता त्यांना झाडताना तो जे आहे बडबड करत होता आपल्या मनात. ओन्ड बाय सेठ गोविंदराम. हे बँक जे होतं कोणाचं होतं, सेठ गोविंदरामचं होतं. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. तर त्यांनी आपली छोटीशी झाडू होती, ब्रूम म्हणजे काय झाडू, हरिडली, तर त्याला जे युज करा होता झाडू लावायला हरिडली अँड केअरलेसली, लवकर आणि बिना लक्ष देता तो केर काढत होता तिथे. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि तो इतक्या केअरलेसली बिलकुल दुर्लक्ष देऊन ते झाडू काढत होता कारण की त्याला राग होता मनात. तर की काय होत होतं की त्याची धूळ मिट्टी होती, डस्ट म्हणजे काय, धूळ जी होती ती त्याच्या डोक्यावरती उडत होती आणि परत जाऊन त्या शिड्यांवरती बसून गेली. As Nathu was banging his pen against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. आता जेव्हा हा जो नाथू होता हा काय करत होता, बँगिंग हिज पेन. पेन म्हणजे काय, केर उचलायचं जे असतं ना, केर भरणं. तर केर भरण्याला जे आहे ना एका डस्टबिन वरती बँग म्हणजे की जोराजोराने हपटत होता, म्हणजे ते केर जे होतं ते त्यात टाकत असलेले. सीताराम, तेव्हा सीताराम जो होता, जो धोबीचा मुलगा होता, तो तिकडून निघाला. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम त्यावेळेस आपल्या डिलिव्हरी म्हणजे की लोकांना कपडे द्यायचं काम करत होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. तर त्याच्या डोक्यावरती काय होतं, फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स म्हणजे आता जे गरम गरम प्रेस केलेले कपडे त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवले होते. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नाथू. त्यांनी नाथूला म्हटलं की इतकी धूळ नको उडवू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तर तो त्याला विचारतो, तो त्याचा मित्र असतो, या वाक्यावरनं कळलं की तो मित्र आहे. तर तो म्हणतो की काय तू अजूनही रागावलेला आहे कारण की त्यांनी तुला दर महिन्यात ₹2 जास्तीचे देणं द्याकरता मना करून दिलंय. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्या बाबतीत गोष्टच नाही करायची आहे. कंप्लेन द स्वीपर बॉय. तर स्वीपर बॉय म्हणजे हा जो स्वीपर आहे, हा जो स्वीपर आहे हा कंप्लेन करतो आणि म्हणतो की मला त्या बाबतीत गोष्टच नाही करायची. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. तर म्हणजे की तो म्हणतो की मला तर अजूनपर्यंत अद्याप आपलं जो रेग्युलर पे आहे, माझी जी सॅलरी आहे ते सुद्धा नाही मिळालंय. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि महिन्याची 20 तारीख होऊन गेली आहे, म्हणजे 20 तारीख होऊन गेली पण अजूनपर्यंत त्याला आपली सॅलरी पण नाही मिळाली आहे. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. तर तो म्हणतो की कोण असं सोचेल की एक जो इतका मोठा बँक आहे तो गरीब माणसाची सॅलरी, गरीब माणसाची पगार रोखेल. ऍज सून एज आय गेट माय मनी आय एम ऑफ. मला जेव्हा जसंच मला पैसे मिळून जातील तर मी जे आहे मी तेव्हा त्या दिवशी मी सोडून देईन. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणि कोणत्याही दुसऱ्या जे आहे ना हफ्ते मी काम इथे नाही करेन. अँड नाथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि असं म्हणता रागारागाने नाथूनी काय केलं, आपला जो पॅन होता म्हणजे केर भरणं होतं त्याला डस्टबिन वरती जोराजोराने हपटू लागला. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. एम्फसाइज म्हणजे काय असतं, ड्रॉ अटेन्शन टू. म्हणजे की कोणत्या गोष्टीला आपण जेव्हा परत म्हणतो त्याला एम्फसाइज करणं असतं, ठीक आहे, जोर देऊन म्हणतो तेव्हा. तर हे आपली गोष्टीवरती जोर द्यायकरता आणि गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःला आत्मविश्वास द्यायकरता तो असं करत होता. वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणाला की असं आहे तर मी तुला लक म्हणतो, ऑल द बेस्ट म्हणतो. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. म्हणतो की मी तुझ्याकरता बघेन जर तुझ्या योग्य कोणती जॉब असेल तर. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. प्लॉडेड चा अर्थ काय, वॉक्ड हेविली. तर अशा प्रकारे हे म्हणून तो बेअरफूट म्हणजे काय, नंगे पाव, म्हणजे पायात त्याच्या काहीच नव्हतं.
along the road. रोड वरती गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. इतकं मोठं त्याच्या डोक्यावरती बंडल होतं कपड्याचं की त्याचे जे हेड होतं, डोकं आणि शोल्डर्स म्हणजे हे कांदे, हे दोन्ही अगदी लपलेले होते, ते दिसत नव्हते. ऍट द फोर्थ होम ही विजिटेड, म्हणजे की चौथ्या घरी जेव्हा तो गेला, सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. तर आपले कपडे देता देता जेव्हा तो चौथा घरी गेला, तेव्हा सीतारामनी ऐकलं की त्या बाई जी होती, त्या घरची मालकीण जी होती, लेडी ऑफ द हाऊस म्हणजे मालकीण, ती म्हणत होती की तिला एक स्वीपर हवाय. स्वीपर म्हणजे कोण? जो झाडू वगैरे लावतो. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. तर त्यांनी जेव्हा हे ऐकलं, तर टाईंग म्हणजे की बांधणं, ठीक आहे ना. आपला बंडल बांधताना त्यांनी म्हटलं, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. तो म्हणाला की मी एका स्वीपर बॉयला जाणतो जो की काम शोधतोय. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून सुरू करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तर तो काय म्हणतो की तो आता बँकेबरोबर काम करतो आहे, पण ते त्याला काही पैसे देत नाहीये आणि म्हणजे जी सॅलरी आहे ती देत नाहीये आणि म्हणून तो ते सोडणं चाहतोय. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. श्रीवास्तव जी म्हणजे की ती घरची मालकीण असते, ती म्हणते की अच्छा असं आहे का, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. तर ती म्हणते की अच्छा असं आहे, तर तू त्याला सांग की उद्या ये आणि मला भेटून जाय. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. तर सीताराम जो होता तो फार प्रसन्न झाला की त्यांनी जे आहे आपल्या कस्टमरला म्हणजे ग्राहक जे मिसेस श्रीवास्तव होतं त्यांना आणि आपल्या मित्राला दोघांच्या कामास आला. हॉइस्टेड हिज बॅग. हॉइस्टेड म्हणजे रेस टू अ हायर पोझिशन, म्हणजे परत जसं होतं तसं ठेवलं डोक्यावरती. ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. तर आपल्या असं डोक्यावर ठेवून आणि तो परत चालला गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तवला शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आया म्हणजे जी बाई मुलांना पाहते वगैरे, तर अशी बाईला सांगितलं तिने इन्स्ट्रक्शन दिले की आपल्या बेबीकडे लक्ष ठेव. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि कुकला सांगितलं, जे स्वयंपाक जो बनवतो त्याला सांगितलं की दुपारचं जेवण उशिरा नाही झालं पाहिजे. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. कस्टमरी म्हणजे युज्युअल हॅबिच्युअल, म्हणजे ती नेहमीच जात होती अशा प्रकारच्या मार्केटमध्ये. तर आपल्या कुकला आणि आपल्या आयाला म्हणजे जी बाई जी लहान मुलाला पाहत होती, दोघांना सांगून ती जे आहे पीपल नगरचं जे मार्केट होतं तिथे गेली, नेहमीसारखी जिथे आपले कपड्याची दुकान होती तिथे गेली. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रू ऍट वन एंड ऑफ द बाजार. आता काय होतं, टॅमरिन म्हणजे की चिंच, इमली असते ना, चिंचेचं झाड होतं तिथे खूप मोठं असं. शेडी म्हणजे की खूप जे शेड होती चारीकडे, तिथे एक झालं होतं. ग्रू ऍट वन एंड ऑफ द बाजार, बाजाराच्या एक कोण्यावरती असं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि इथे तिला आपली मैत्रीण मिसेस भूषण भेटली. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. ती जी आहे तिथे उन्हाशी वाचत उभी होती त्या झाडाखालती. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. मोठ्याशा रुमालाने ती आपल्याला असं वारं करवती, गरमी होती म्हणून. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. तर ती जी आहे कंप्लेंट करत होती, जसं नेहमीच बायका करतात की यंदा किती गरमी आहे ना, मागच्या वर्षी तर एवढी नव्हती. तर अशा प्रकारे ती म्हणत होती की यंदा तर जरूर आतापर्यंत सगळ्यात जास्त गरमी आली आतापर्यंत पीपल नगरला. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes ते डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. म्हणजे काय की तिने मिसेस श्रीवास्तवला एक कापड दाखवलं आणि म्हणाली की हे मी आता विकत घेणार आहे. आणि सांगितलं तिने की तिचं शेड काय, म्हणजे टेक्स्चर काय, रंग काय, कपडा काय, जसं की बायका नेहमी आपसामध्ये गोष्टी करतात तशाच सगळ्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड. आता तिला या टॉपिक मधनं फार कंटाळा आला होता मिसेस श्रीवास्तवला. तर ती म्हणाली, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. तर तिने काय म्हटलं, आता इथून ना सुरू होतो तो जो र्युमरचा प्रकार आहे. तर ती म्हणते की काय तू ऐकलंस, तुला माहितीये की जे सेठ गोविंदराम चा बँक आहे ते आपल्या एम्प्लॉईजला, आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पैसे नाही देते. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. मी आज सकाळीच त्यांच्या स्वीपर कडनं ऐकली ही गोष्ट. हु हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. जिला की 1 महिन्याच्या वरती होऊन गेला पण आपली पगार नाही मिळाली, असं मी आज सकाळीच ऐकलं. हे पाय दोघी जणी गोष्टी करताय. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. तर मिसेस भूषण म्हणाली, अरे तर फारच आश्चर्यजनक आहे, शॉकिंग आहे.
इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते स्वीपरला, जर ते झाडू लावणाऱ्याला पैसे नाही देऊ शकत आहे, तर म्हणजे खरंच त्यांची स्थिती फार खराब असेल. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर, म्हणजे की आणि कुणालाही त्यांची पगार नाही मिळाली असेल, मिळत असेल. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव एट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. तिथे ती मिसेस श्रीवास्तवला सोडून आपल्या नवऱ्याला शोधायला चालली गेली. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप, जो की कमल किशोरच्या फोटोग्राफीच्या शॉपवरती बसलेला होता. टॉकिंग विथ द ओनर, तिथले जो मालिक होता त्याच्याशी गोष्टी करत तिथे तो उभा होता, बसला होता. So we will read the next part in the next session. For now we will do the English workshop. English workshops आपला क्रॉस द ऑड मॅन आउट. ठीक आहे ना, क्रॉस आउट द ऑड मॅन हे आपलं पाहू. पण ह्याच्यात कसं करतात हे तुम्हाला आता सांगेन. आणि हे अशा टाईपचे तुमचे एक्सरसाइज एक्झाम्स मध्ये येतात. बघा, फर्स्ट आहे स्वीपर, हुलिगन, बॅगर, डिक्लेअर, लॉकर. कसं कळेल की काय तुम्ही हे जे डिक्लेअर हा शब्द ऑड आहे, हा कसा कळला? बाकी सर्व शब्द काय आहेत? नाऊन आहेत. ठीक आहे ना, स्वीपर, हुलिगन, बॅगर, लॉकर हे सगळे काय आहे? नाऊन आहे. पण हा डिक्लेअर काय आहे? वर्ब आहे. तर हे असं कळलं आपल्याला. आपण हिला काय केलं? अंडरलाईन केलं. तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये कराल तर तुम्ही असे शब्द लिहून त्याला असा क्रॉस कराल, क्रॉसचं साईन लावाले. मग आहे हरीडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. तर ह्याच्यामध्ये सॅलरी काय आहे? सॅलरी आहे सेकंड बघा, हरीडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली आणि सडनली. तर हे जे शब्द आहेत हरीडली, केअरलेसली, डेफिनेटली, सडनली, हे काय आहेत? हे ऍडवर्ब्स आहेत. हे दीज ऑल आर ऍडवर्ब्स, म्हणजे हे वर्ब च्या बारेमध्ये आणि डिस्क्राईब करतात. आणि सॅलरी काय आहे? नाऊन आहे. ठीक आहे, तर म्हणून हे वेगळं आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला बेसिकली हे कळलं असेल की जितकेही येतील अशा प्रकारचे तुम्हाला नाऊन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह हे सगळे कळतील, तेव्हाच तुम्ही हे करू पावाल, त्याशिवाय नाही करू पावाल. इमिनेंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल, शॉकिंग. तर हे जे शब्द आहेत इमिनेंट, लेटेस्ट, ऑफुल, शॉकिंग, हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहेत. ओके, तर ऑल दीज आर ऍडजेक्टिव्ह अँड पेमेंट इज अगेन अ नाउन. मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. तर स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग हे सगळे काय आहे? वर्ब आहे. आणि हे मॉर्निंग परत हे एक नाउन आहे. तर अशा प्रकारे ऑड मॅन आउटचं पाहिलं आपण. मग आहे फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. इथे हे शब्द लिहिले आहे, ह्याच्याकरता डिस्क्रायबिंग वर्ड्स आपले म्हणजे की हे डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय झालं? ऍडजेक्टिव्ह. तर हे ऍडजेक्टिव्ह आपल्याला पाहिजेत. हे तुम्हाला कशा प्रकारे येऊ शकतं की पॅराग्राफ दिलाय आणि त्याच्यातनं 2 शब्द काढून द्या म्हणजे की ह्याच्यातनं तुम्हाला सांगायचंय, तर तसं करायचं असतं. टूर आहे तर कस्टमरी टूर, शॉप, फोटोग्राफी शॉप, विंडो, ग्लास विंडो आणि लेग, क्रूट लेग. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. बघा, वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब अशी एक टेबल आहे तुमच्या बुकमध्ये. क्वेश्चन नंबर हा तुमचा 8 आहे, बघाल तुम्ही बुकमध्ये. तर वर्ब आहे पे, नाउन हिचं झालं पेमेंट, ऍडजेक्टिव्ह झालं पेबल आणि ऍडवर्ब नाही यायचं. अशाच प्रकारे नाउन आहे सडननेस, सडननेस हे इथे आलं नाही म्हणून खालती येऊन गेलं. सडननेस, ऍडजेक्टिव्ह सडन आणि ऍडवर्ब सडनली. ऍडवर्ब मध्ये काय असतं? मोस्टली एल बाय असे शब्द लागले असतात. मग आहे नाउन, वर्ब आहे डिक्लेअर, नाउन डिक्लेरेशन, ऍडजेक्टिव्ह डिक्लेरेबल, ऍडवर्ब नाही आहे. आणि अशाच प्रकारे वर्ब आहे चिअर, अगेन नाउन इज ऑल्सो चिअर, ऍडजेक्टिव्ह चिअरफुल, शी इज अ चिअरफुल गर्ल. ठीक आहे ना. आणि ऍडवर्ब आहे चिअरफुली, ही रॅन चिअरफुली अशा प्रकारे. नेक्स्ट आहे राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. इथे कॅरेक्टर्सचे नाव दिले आहेत आपल्याला, त्यांच्या बाबतीत काही सेंटेन्सेस लिहायचे. पहिला आहे नाथू. नाथूच्या बाबतीत आपण वाचून चुकलोय. नाथू वर्कड एज अ स्वीपर इन सेठ गोविंदराम्स बँक. तो सेठ गोविंदराम बँकच्या बँकमध्ये तो स्वीपरचं काम करत होता, झाडू लावणाऱ्याचा. ही वॉज हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट. तो मेहनती होता आणि इमानदार पण होता. ही वॉज सॅड, दुखी होता, बिकॉज ही वॉज पेड अ स्मॉल अमाऊंट ऑफ सॅलरी. कारण की त्याचा जो वेतन होता तो खूप कमी होता. ही डिड नॉट गेट द सॅलरी ऑन टाइम, आणि त्यावरनं त्याला जो पैसे होते ते टाइम वरती मिळतही नव्हते. सो ही वॉन्टेड टू चेंज हिज जॉब, आणि म्हणून तो आपली जॉब चेंज करणं चाहत होता. नेक्स्ट आहे मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव वॉज सीताराम्स कस्टमर. तो ही सीतारामची कस्टमर होती. अँड वॉज अ लेडी ऑफ द हाऊस ही विजिटेड. जिथे तो जात होता त्या घराची ती मालकीण होती. शी इज अ रिच, डॉमिनेंट अँड इंडिपेंडेंट लेडी. ती अमीर होती म्हणजे की श्रीमंत होती,
डॉमिनेंट म्हणजे की तिच्या घरी कुक वगैरे जे काही होते सगळ्यांना ती इन्स्ट्रक्शन देत होती, म्हणजे डॉमिनेंट होती अँड इंडिपेंडेंट लेडी होती. का हे कशावरनं कळलं की ती आपल्या मनाने इकडे तिकडे जात होती, बाजार हाट करत होती, तर म्हणजे इंडिपेंडेंट होती, कोणावर डिपेंड नव्हती. शी हॅज मेनी फ्रेंड्स, तिचे खूप सारे मित्रमैत्रिणी असतीलच. शी लाईक टू चॅट अँड गॉसिप, तिला गॉसिपिंग करणं, गोष्टी करणं आवडायचं. शी सीम्स टू बी व्हेरी टॉकेटिव्ह. ती टॉकेटिव्ह वाटली लेडी अँड वॉज द रूट कॉज ऑफ द र्युमर अबाउट पीपल नगर बँक. तर पीपल नगर बँकचा जो र्युमर जो उठला, जो अफवा उठली, ती त्याची कॉज होती, मेन कॉज तीच होती. सेठ गोविंद राम, आता हे कोण आहेत? हे बँकचे मालिक. ह्यांचं काय? ही वॉज द ओनर ऑफ द पीपल नगर बँक. त्या बँकेचे ते मालिक होते. ही अंडरपेड नाथू द स्वीपर, त्यांनी स्वीपरला पैसे नाही दिले, कमी पैसे दिले देत होते. ही वॉज अ केअरलेस पर्सन, फार केअरलेस माणूस होता ते. हु डिड नॉट वरी अबाउट हिज एम्प्लॉईज, ज्यांना आपले एम्प्लॉईजची जे आहे बिलकुल पर्वा नव्हती. ही हॅड नॉट पेड नाथू सॅलरी, त्याची सॅलरी गरीब माणसाची नव्हती दिली. He had left the manager to handle the bank while he was enjoying a holiday in Kashmir. स्वतः ते काश्मीर चालले गेले हॉलिडेज मनवायला आणि इथे बँकच्या मॅनेजरला एकटं सोडून दिलं आणि त्याची सूद पण नाही घेतली. तर अशा प्रकारे हे सेठ गोविंदरामचं होतं. आता आजचं सेशन आपलं आज इथे संपलेलं आहे. आज आपण चॅप्टर सुरुवात केली आहे. तुम्हाला 100% तुम्हाला आवडला असेल आणि असं वाटत असेल की नेक्स्ट सेशन मध्ये काय होणार आहे. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.